जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जामनेर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जामनेर नगर परिषद कार्यालयात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर राजमाता जिजाऊ चौक येथील भव्य शिवसृष्टी पुतळ्याला देखील माल्यार्पण करण्यात आले। यावेळी मंत्री गिरीश महाजन तसेच नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत आरती करण्यात आली। तसेच कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांच्या शौर्य, कार्य आणि राजनिष्ठेची गाथा सांगणाऱ्या पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात भव्य बाईक रॅलीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सहभागी होत शिवभक्तांचा उत्साह वाढवला। या प्रसंगी मुख्याधिकारी नितीन बागुल, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले सर्वांचे लाडके विषयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवरायांचा मोबाईल छत्रपती शिवाजी महाराज की आपले सर्वांचे लाडके माननीय गिरीश भाऊजी महाजन साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आरती होत आहे। एक 2 मिनिटं आरती लावत आहोत। तेव्हा सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचंय। या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके माननीय श्री गिरीश भाऊजी महाजन साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आरती होणार आहे। तेव्हा सर्व शिवभक्तांना विनंती आहे, आपल्या पायामध्ये कोणाच्या चप्पल असतील, बूट असतील, त्यांनी आपण बाजूला काढून ठेवायचे। आपले सर्वांचे लाडके मंत्री माननीय गिरीश भाऊजी महाजन व आपल्या जामनेर नगरीचे नगराध्यक्षा साधनाताई यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती या ठिकाणी होत आहे।
अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रताप देष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की आदिशक्ती आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे पान चालत असताना आपल्या अंगावर शहारे येतात असे छत्रपती संभाजी महाराज, भारताच्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, ज्या राजाला माझ्या मातेनं घडवलं वाढवलं शिक्षण दिलं ती माझी माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना, राष्ट्रपुरुषांना प्रथमतः व जमलेल्या सर्व शिवभक्तांना प्रथमतः या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा. दादा मॉनिटर कसं आहे मला मारयुगामध्ये बंड ठोकून हिंद केसरी मिळवलेला हा माझा प्राण, समाजवादीच्या मार्गाने आगे कूच करणारा हा माझा प्राण आणि हा माझा प्रांत म्हणजे माझा महाराष्ट्र. म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही महाराष्ट्र गीतांनी सुरुवात करीत आहोत. तेव्हा सर्व शिवभक्तांना विनंती करतोय की आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. हे राज्यगीत म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम, याला कोण घालील यस्सने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरगा. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने, जिता जागता जणू सैताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिर
मुघल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा भांडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी राजा, जीवा महाल आल्या. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप जाणा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला. जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहाजी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला. वाघन खाचा मारा केला. टरा फडलं पोटाला. टडा गेला खानाचा कोटा. भाई रे आला जी.
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.